Praise the Lord. ചില ആഴ്ചകൾക്ക് ശേഷം നാസിക്കിലുള്ള വിശുദ്ധന്മാരുടെ ആയിരിക്കാൻ സ്തോത്രം. कुछ हफ्तों के बाद वापस नासिक मंडली के प्रिय भाइयों के साथ संगति करने के लिए जो प्रभु ने अवसर दिया उसके लिए धन्यवाद. ഇത് നമ്മൾ ഒരുപക്ഷെ നമുക്ക് അത്ര കേൾക്കാൻ താല്പര്യമില്ലാത്തൊരു വിഷയത്തെ കുറിച്ചാണ്. आज एक ऐसा विषय बोलना चाहता हूँ जो शायद सुनने के लिए दिलचस्पी नहीं रहेगा. ഉപവാസ പ്രാർത്ഥന എന്നതിനെ കുറിച്ചാണ്. उपवास और प्रार्थना. നിങ്ങൾ ഉപവാസിക്കുന്നവരാണ്. आप लोग तो उपवास करते हैं. നമുക്കിവിടെ ശനിയാഴ്ച ഉപവാസ പ്രാർത്ഥനയുണ്ട്. और उतना ही नहीं, नासिक मंडली को हर शनिवार को उपवास प्रार्थना भी आप रखते हैं. എങ്കിലും ഉപവാസം കൊണ്ടുള്ള ചില ഗുണങ്ങൾ നമ്മൾ അറിയാതെ പോകരുത്. എല്ലാം നമ്മുടെ ആത്മീയ പുരോഗതിക്ക് വേണ്ടി കർത്താവ് ക്രമീകരിക്കുന്നതാണ്. तो भी उपवास के द्वारा जो हमको जो फायदा मिलना चाहिए उस विषय में हम लोग अज्ञान ना रहे. प्रभु ने हमारा आत्मिक बढ़ोतरी के लिए एक सुविधा रखा है ये उपवास का करना. നമ്മുടെ കർത്താവിൻ്റെ പരിസ്ഥിതി ശുശ്രൂഷയിൽ ഒരു ചന്ദ്രരോഗം പിടിച്ച ഒരു മകനുമായിട്ടൊരു മനുഷ്യൻ ശിഷ്യന്മാരുടെ അടുക്കൽ വന്നു. हम जानते हैं कि प्रभु जब इस दुनिया में रहते समय में एक व्यक्ति अपना बेटे को रोगी की हालत में प्रभु के पास लेकर आया. അവർക്കതിനെ സൗഖ്യമാകാൻ കഴിഞ്ഞില്ല. और फिर वो आके प्रभु को बोलता है कि प्रभु आपके चेले लोग ने उसको चंगा करने की कोशिश किया पर वो नहीं हो पाया. കർത്താവ് ആ മകനെ സൗഖ്യമാക്കി. प्रभु ने उसको ठीक किया, चंगा किया. അപ്പോൾ ശിഷ്യന്മാർ കർത്താവിനോട് രഹസ്യത്തിൽ ചോദിച്ചു, എന്താണ് ഞങ്ങൾക്ക് അതിന് കഴിയാതെ പോയത്? तो उसके बाद चेले लोगों ने रहस्य में आकर प्रभु को पूछा कि हे प्रभु ऐसा क्यों है कि हमसे नहीं हुआ और आपसे हो गया. അപ്പോൾ കർത്താവ് ഞാൻ ദൈവമായതുകൊണ്ട് ചെയ്തു എന്നല്ല പറഞ്ഞത്. प्रभु ऐसा नहीं कहा क्योंकि मैं परमेश्वर हूँ इसलिए मुझसे हो पाया, ऐसा नहीं कहा. നിങ്ങൾക്കും അത് സാധിക്കും, तुमसे भी होगा. പക്ഷേ ഉപവാസം പ്രാർത്ഥനയാലും ഉപവാസത്താൽ, परंतु प्रार्थना और उपवास के द्वारा. അപ്പോൾ അവിടെ കർത്താവ് ആദ്യം ഉപയോഗിക്കുന്നത് പ്രാർത്ഥനയാലും ഉപവാസത്താൽ. वहाँ पर प्रभु इस रीति से कहता है कि प्रार्थना के द्वारा और उपवास के द्वारा. पहला प्रार्थना करके प्रभु कहता है. അപ്പോൾ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് ഒരു സഹായം എന്ന രീതിയിലാണ് ഉപവാസം ഇരിക്കുന്നത്. तो प्रार्थना के लिए एक मददगार या एक सहयोग के लिए जो मदद होता है वो है उपवास. അപ്പോൾ കർത്താവ് അവിടെ ഉണ്ടായിരുന്നപ്പോൾ ശിഷ്യന്മാരോട് ഉപവാസം എടുക്കാൻ പറഞ്ഞിരുന്നില്ല. प्रभु जब रहते समय में चेले लोगों को प्रभु कभी भी उपवास करो करके कहा नहीं. നമുക്ക് ലൂക്കോസ് സുവിശേഷം 5 അധ്യായം लूका 5 का 33 മുതൽ 35 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. 33 से 35 पढ़ेंगे. परंतु तेरे चेले तो खाते पीते हैं. यीशु ने उनसे कहा, क्या तुम बरातियों से जब तक दूल्हा उनके साथ रहे उपवास करवा सकते हो? परंतु वे दिन आएंगे जिसमें दूल्हा उनसे अलग किया जाएगा, तब वे उन दिनों में उपवास करेंगे. അവള് ഉപവാസം ചെയ്യണമെന്നുള്ള ഒരു ഉപവാസത്തോട് പ്രാർത്ഥിക്കണമെന്നുള്ളത് അല്ലെങ്കിൽ പ്രാർത്ഥനയോട് ഉപവസിക്കണമെന്നുള്ളത് കർത്താവ് നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്ന കാര്യമാണ്. तो उपवास और प्रार्थना करना चाहिए करके ये प्रभु की ओर से हमारे लिए एक आग्रह है जो प्रभु यहाँ पर बताता है. കർത്താവ് നമ്മളെ സഭയെ വിട്ട് അല്ലെങ്കിൽ ആ ശിഷ്യന്മാരെ വിട്ട് സ്വർഗത്തിലേക്ക് പോയി. प्रभु हम देखते हैं कि पुनरुत्थान के बाद चेलों को छोड़कर वो स्वर्गारोहण हुआ. ഇപ്പോൾ കർത്താവിന്റെ അക്ഷരീയ സാന്നിധ്യം അവർക്കില്ല. जिसके वजह से अभी प्रभु का शारीरिक उपस्थिति अभी चेलों के बीच में नहीं है. അപ്പം വിട്ടുപോയ ആളെ വീണ്ടും കാണാനുള്ള വലിയ ഒരു ആഗ്രഹവും താല്പര്യവുമാണ് ഭൗമ്യമായ വിഷയങ്ങളിൽ നിന്ന് അല്പം മാറിയിരുന്ന് കർത്താവിനെ ഉപവസിച്ചും പ്രാർത്ഥിച്ചും കൊണ്ടിരിക്കുക എന്നുള്ളത് നമ്മുടെ ആത്മീയ ജീവിതത്തിൽ വളരെയധികം പ്രത്യാശ ഉളവാക്കുന്നു. तो जो हमें छोड़कर चले गया उसको दोबारा मिलने के लिए वापस बहुत जल्दी मिलेगा करके इस आशा के से भरकर वो कामना, वो चाहत से कि मैं प्रभु को बहुत जल्दी मिलूंगा करके, इसके लिए वो भक्त लोग क्या करेंगे, अपने आप को थोड़ा सभी बातों से विषय से वो लोग अलग कर उपवास में और प्रार्थना में वो लोग अपना समय बिताएंगे ताकि वो लोग आशा से और अधिक भर जाए. നമ്മുടെ പ്രായോഗിക ജീവിതത്തിൽ ജെയിംസിന്റെ പുസ്തകത്തിൽ യാക്കോബിന്റെ പുസ്തകം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ याकूब का पुस्तक में जब हम पढ़ते हैं നമ്മളത് 5 അധ്യായം 15-16 വായിക്കേണ്ട രണ്ട് പ്രധാന പദങ്ങൾ അവിടെ ഉപയോഗിക്കാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. 5 का 15-16 में है, पढ़ने की जरूरत नहीं है. वहाँ पर 2 शब्द है जो बोला गया है. അവിടെ വിശ്വാസത്തോട് കൂടിയ പ്രാർത്ഥന, विश्वास का प्रार्थना या विश्वास के साथ का प्रार्थना. അപ്പോൾ നമ്മള് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 17 അധ്യായം 14 മുതൽ വാക്യം വായിക്കുന്നുണ്ട്. കടുകുമണിയോളം വിശ്വാസം ഉണ്ടെങ്കിൽ എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मत्ती का 17 में जब हम पढ़ते हैं समय में वहां पर हम प्रभु ऐसा कहते हैं कि यदि तुम्हारा विश्वास जो राई के बीज के समान है तो
ആ വിശ്വാസത്തിന്റെ വലിപ്പത്തെ കുറിച്ചല്ല, तो वहां पर विश्वास कितना बड़ा होना चाहिए वो नहीं कहा है। നമ്മള് മറ്റുള്ള ധാന്യങ്ങളെ കുറിച്ച് നോക്കുമ്പോൾ हम देखते हैं कि सब प्रकार के जो बीजों को जब हम देखते समय में അല്പം പോലും ശൂന്യതയില്ലാതെ കംപ്ലീറ്റ് ഫുൾനെസ് ആയിരിക്കുന്ന ഒരു സീഡാണ് അത് ഈ കടുക് എന്നുള്ളത്. तो जो राई का खासियत हम देखते समय उसका बीज वो हमेशा संपूर्ण रीति से वो गोल है। ഇപ്പൊ നമ്മള് നാളികേരം നോക്കുകയാണെങ്കിൽ കോക്കനട്ട്, अगर हम लोग नारियल को हम देखेंगे तो അതിനകത്ത് ഒരുപാട് ഗ്യാപ്പ് ഉണ്ട്. नारियल का जो आकार में बहुत अलग अलग आकार को हम देखते हैं ഇത് വലിപ്പത്തിൽ വലുതാണ്, और फलों में काफी बड़ा भी है वो, പക്ഷെ കടുക് അങ്ങനെയല്ല. परंतु राई वैसा नहीं है। അപ്പോൾ വിശ്വാസത്തിന്റെ ഒരു പൂർത്തീകരണം അല്ലെങ്കിൽ ഒരു തികവ് നമ്മളിൽ ഉളവാകേണ്ടത് ആവശ്യമാണ്. അതാണ് വിശ്വാസത്തോടു കൂടിയ പ്രാർത്ഥന. പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ഒരു തികഞ്ഞ വിശ്വാസം ഉണ്ടായിരിക്കണം. അതാണ് तो वो जैसा वो राई का बीज के समान तुम्हारा विश्वास हो करके बोलते समय में संपूर्ण रीति से पूर्ण, जैसे गोल जैसे कि संपूर्ण एक परफेक्ट आकार को दिखाता है, पूर्णता को दिखाता है, उसी रीति से तुम्हारा विश्वास कैसा रहना चाहिए, एक संपूर्ण रीति से हम विश्वास करें करके। और प्रार्थना में जब ये विषय आते समय में विश्वास से तुम प्रार्थना करो, मतलब क्या, संपूर्ण रीति से पूर्ण रीति से तुम वो प्रार्थना में वो विश्वास करते हुए उपवास करना। നമ്മൾ എന്തെങ്കിലും ഒരു വിഷയത്തിൽ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ഒരു തികഞ്ഞ വിശ്വാസം ആവില്ല, കർത്താവിനോടുള്ള നമ്മുടെ വിശ്വാസം തികഞ്ഞതായിരിക്കണം. അതാണ് ഉദ്ദേശം. मतलब उसका मतलब ये नहीं कि मैं प्रार्थना करते समय में जो चीज मुझे चाहिए वो मिलने के लिए मुझे संपूर्ण विश्वास होना चाहिए, वैसा नहीं। लेकिन प्रार्थना में रहते समय में मेरा रिश्ता जो प्रभु के साथ है वो रिश्ता और नाता में मैं संपूर्ण रीति से मैं प्रभु के साथ हूँ, उस विषय को मैं कह रहा हूँ। കർത്താവിനോട് ഒരു തികഞ്ഞ വിശ്വാസം, प्रभु की ओर एक संपूर्ण परफेक्ट सिद्ध विश्वास। കർത്താവ് കൂടെ കൂടെ ആ ശിഷ്യന്മാരോട് വിളിക്കാറുണ്ട്, ലിറ്റിൽ ഫെയ്ത്ത്, നിങ്ങൾ അല്പവിശ്വാസികളെ. प्रभु ने बार बार चेलों को कहा, हे अल्पविश्वासी, ये कम विश्वास के लोग, ये अल्पविश्वासी। അപ്പോൾ നമ്മുടെ വിശ്വാസത്തിന്റെ ആരംഭത്തിൽ അല്പം വിശ്വാസം ഉള്ളൂ, ശരിയാണ്. तो ये तो सच है कि हमारा आरंभी समय में, शुरुआती समय में हमारा विश्वास कितना है, थोड़ा सा ही है। എന്നാൽ പല വിഷമഘട്ടങ്ങളിലും പരീക്ഷകളിലും ഒക്കെ കടന്ന് നമ്മുടെ വിശ്വാസം നമ്മൾ ശക്തരായി തീരാറുണ്ട്. परंतु जैसे जैसे हम लोग कठिन परिस्थितियों से हम जाते समय में, कष्टों से हम जाते समय में, हम देखते हैं कि हमारा विश्वास और मजबूत होते जाता है, बल प्राप्त करते हैं। അതിന് ഒരു ഉപകരണമായി തീരുന്നതാണ് എന്റെ ഉപവാസം. उसके लिए एक सहायता जो है, जो विश्वास की बढ़ोतरी के लिए, जो मदद करने के लिए एक सहायक है उपवास करना। അപ്പോൾ വിശ്വാസത്തോടു കൂടിയ പ്രാർത്ഥന, इसलिए विश्वास के द्वारा प्रार्थना, അപ്പൊ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് പൂർണ്ണ വിശ്വാസം ആവശ്യമാണ്. यानी कि प्रार्थना करते समय में वो संपूर्ण रीति से एक सिद्ध विश्वास में कि मैं प्रभु के से मैं एक हूं करके, सहयोग है करके वो विश्वास रहना चाहिए। 16 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്, और वही याकूब 5:16 में हम पढ़ते हैं कि നീതിമാന്റെ ശ്രദ്ധയോടുകൂടിയ പ്രാർത്ഥന. धर्मी जन का प्रार्थना के प्रभाव से बहुत कुछ हो सकता है। प्रार्थना का प्रभाव से, അതായത് നീതിമാന്റെ ശ്രദ്ധയോടുകൂടെ പ്രാർത്ഥന വളരെ ഫലിക്കും. तो वहां पर वो बात पढ़ेगी ज्यादा। इसलिए तुम आपस में एक दूसरे के सामने अपने अपने पापों को मान लो और एक दूसरे के लिए प्रार्थना करो जिससे चंगे हो जाओ। धर्मी जन की प्रार्थना के प्रभाव से बहुत कुछ हो सकता है। ഓക്കെ, നമ്മള് നീതിമാന്മാരായത് എങ്ങനെയാണ്? हम लोग धर्मी कैसे हो गए प्रियो? നീതിമാന്റെ നമ്മള് പക്ക കടുകുമണിയോളം വിശ്വാസം ഉണ്ടായിട്ടാണോ നമ്മൾ നീതിമാന്മാരായത്? क्या हमारा विश्वास पक्का जैसा राई का बीज जो सिद्धता को दिखाता है, हमारा विश्वास भी उतना सिद्ध हो गया, इसके लिए हम लोग धर्मी हो गए, तब हम धर्मी बन गए क्या? കർത്താവിനെ വിശ്വസിച്ചപ്പോൾ बल्कि जिस दिन हमने प्रभु पर विश्वास किया നമ്മൾ നീതിമാന്മാരായി. हम लोग धर्मी हो गए। ദൈവം പറയാണ്, प्रभु कहता है ഇവർ അല്പമേ വിശ്വാസം ഉള്ളുവെങ്കിലും भले ही इसमें थोड़ा ही विश्वास है तो भी അവനെ നീതിമാനായി പ്രഖ്യാപിച്ചിരിക്കുന്നു. मैं उसको तू धर्मी है करके मैंने उसको गिन लिया है। കർത്താവിന് ഒരു പ്രാഗൽഭ്യമുണ്ട്, ഇവനെ എനിക്ക് വിശ്വാസത്തിൽ വളർത്തിക്കൊണ്ട് വരാൻ കഴിയും. अभी प्रभु को अपने आप में पूरा भरोसा है कि मैं ये इन लोगों को विश्वास में मैं उनको बढ़ा सकता हूँ करके, ये पूरा भरोसा प्रभु को अपने में है। ആത്മീയമായി വളരുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? आत्मिक रीति से बढ़ोतरी पाना मतलब क्या प्रियो? വിശ്വാസം വർദ്ധിച്ചു വരുന്നതാണ്. विश्वास बढ़ते रहना है, विश्वास में बढ़ते रहना है। വിശ്വാസം വർദ്ധിക്കുമ്പോൾ जितना विश्वास बढ़ेगा അവൻ ആത്മീയമായിട്ട് വളരുകയാണ്. उतना वो आत्मिक रीति से बढ़ता है। അങ്ങനെ വളർന്ന് വളർന്ന് ഒരു ദിവസം നീതിമാനാകുന്നതല്ല, तो ऐसा बढ़ते फिर एक दिन धर्मी हो जाएगा, ऐसा नहीं। പക്ഷെ നീതിമാൻ परंतु धर्मी जन അവൻ അല്പമേ വിശ്വാസം ഉള്ളെങ്കിൽ भले ही उसको आरंभ में थोड़ा सा ही विश्वास हो तो भी ശ്രദ്ധയോടെ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ अगर उसने ध्यान पूर्वक प्रार्थना किया तो അപ്പോൾ ആ ശ്രദ്ധയ്ക്ക് ഉപവാസം ആവശ്യം. उसके ऐसा ध्यान में उस प्रार्थना में बढ़ने के लिए एक उपवास का जरूरत है।
നമ്മളെ എല്ലാ മതങ്ങളിലും ഉപവാസമുണ്ട്. देखो सभी धर्मों में हम देखते हैं कि उपवास का एक रीत वो लोग रखते हैं. അത് നമ്മൾ ഇപ്പോൾ വായിച്ച് കേട്ടു, പരീശന്മാരുടെ ഇടയിൽ ഉപവാസമുണ്ട്. जैसा हमने अभी शुरुआत में हमने पढ़ा, फरीसी लोग भी और यूहन्ना के चेले लोग भी उपवास करते हैं करके हमने पढ़ा. എല്ലാ ജാതികളുടെ ഇടയിലും ഉപവാസമുണ്ട്. और सभी जातियों में अलग अलग धर्मों में उपवास रखते हैं वो लोग. അപ്പോൾ ഉപവാസത്തിന്റെ ഒരു ആത്യന്തിക ലക്ഷ്യം നമുക്ക് ആത്മീയമായി വളർച്ച ഉണ്ടാകുക, വിശ്വാസ ശ്രദ്ധയോടെ പ്രാർത്ഥിക്കാൻ കഴിയുക, അനേകർക്ക് വേണ്ടി മധ്യസ്ഥ ചെയ്യാൻ കഴിയുക, ഇതൊക്കെയും ഉപവാസത്തോടു കൂടിയ പ്രാർത്ഥന നമുക്ക് വളരെയധികം അനുഗ്രഹമാണ്. इसके लिए उपवास में हम लोग ध्यान पूर्वक प्रार्थना करते रहना, प्रभु की ओर संपूर्ण विश्वास रख के प्रार्थना करना, और उस प्रार्थना में हम दूसरों के लिए, हमारे प्रिय भाई बहनों के लिए लाभदायक हो सके. जब प्रार्थना करते समय में, ऐसा समय में उपवास करके प्रार्थना करना लाभदायक है. നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 8-ാം വാക്യം വെച്ച് ചില വിശുദ്ധന്മാർക്ക് ഇങ്ങനെ ഒരു അഭിപ്രായമുണ്ട്. पहला कोरिन्थी 8 में वाक्य पढ़कर कुछ लोग ऐसा कहते हैं कि भोजन हमें परमेश्वर के निकट नहीं पहुंचाता. यदि हम न खाए तो हमारी कुछ हानि नहीं, और यदि खाए तो कुछ लाभ नहीं. ആഹാരം കഴിച്ചതുകൊണ്ട് ദൈവത്തോട് അകന്നു പോകുന്നില്ല, അടുത്തും വരുന്നില്ല. तो भोजन हमें कभी भी प्रभु से नजदीक भी नहीं लाता, दूर भी नहीं करता. പിന്നെ എന്തിനാ ഉപവാസം എടുക്കുന്നത്? तो फिर क्यों उपवास करना चाहिए? അല്ലേ? അപ്പൊ ഉപവാസത്തിന്റെ ആവശ്യം, तो फिर उपवास का जरूरत नहीं है ना. പിന്നെ കർത്താവ് അവിടെ ഉപവാസവും മണവാളം കൂടെയുള്ളതെന്നൊക്കെ പറഞ്ഞത് അത് ക്രൂശിക്കുന്നതിന് മുമ്പാണ്, ക്രൂശിക്കപ്പെടുന്നതിന് മുമ്പ് പറഞ്ഞതാണ്. ക്രൂശിക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞപ്പോൾ എല്ലാം നിവൃത്തിയായി. कुछ लोग ऐसा ये भी बोलते हैं कि जब प्रभु ने चेलों से कहा कि जब तक दूल्हा साथ में है तब तक तुमको उपवास करने की जरूरत नहीं. मतलब क्या? वो यीशु मसीह क्रूस पर मरने की पहले की बात है. अभी क्रूस पर मरकर पुनरुत्थान हो गया है, मतलब सब बातें पूरा हो गया है, व्यवस्था पूरा कर दिया है, इसलिए उपवास का जरूरत नहीं है ना. നമുക്ക് പൗലോസിന്റെ ആ നിഗമനം ഒന്ന് നോക്കാം. लेकिन इसमें हम पौलुस का मनोभावना को हम जरा देखेंगे. 1 കൊരിന്ത്യർ 6-12-13 वाक्यങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला कोरिन्थी 6 का 12 और 13 जब हम पढ़ते हैं, सब वस्तुएं मेरे लिए उचित तो है, परंतु सब वस्तुएं लाभ की नहीं. सब वस्तुएं मेरे लिए उचित है, परंतु मैं किसी बात के अधीन न होऊंगा. भोजन पेट के लिए और पेट भोजन के लिए है, परंतु परमेश्वर इसको और उसको दोनों को नष्ट करेगा. परंतु देह व्यभिचार के लिए नहीं, वरन प्रभु के लिए है, और प्रभु देह के लिए है. നോക്ക്, ഇവിടെ പൗലോസ് തന്റെ അഭിപ്രായം പറയാണ്. प्रभु अपना अभिप्राय, पौलुस अपना अभिप्राय यहाँ पर बताता है. എനിക്ക് എല്ലാ കാര്യവും എനിക്ക് ലോഫുൾ ആണ്. जो 12 में की जो सभी बातें जो है मेरे लिए लाभ की है, यानी कि अंग्रेजी बाइबल में लिखा है कि व्यवस्था पूर्वक है. എന്ന് പറഞ്ഞാൽ അദ്ദേഹം ഇത് ഒരു യഹൂദ പശ്ചാത്തലത്തിൽ പറയുകയാണ്. मतलब वो एक यहूदी बैकग्राउंड में कहता है. യഹൂദന്മാരുടെ ഇടയിൽ എല്ലാ ഭക്ഷണവും കഴിക്കാൻ ലോ അല്ല. तो जैसे यहूदियों में हम देखते हैं कि सभी प्रकार का भोजन खाना में उन लोगों को व्यवस्था नहीं है. നമ്മൾ പഴയ വിധത്തിൽ അറിയാം, ചെതുമ്പിലുള്ള മീനെ ചെതുമ്പില്ലാത്ത, അങ്ങനെ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ हम जानते हैं. पुराने नियम में बहुत से बातों को हम देखते हैं कि किस प्रकार का पशु को खाना है, नहीं खाना, मच्छी खाना है, नहीं खाना है करके बहुत सारे व्यवस्थाएं दिया है. അദ്ദേഹം പറയാണ്, तो पौलुस कहता है ഞാൻ ആ ഒരു നിയമത്തിന് അധീനനല്ല. उस प्रकार का व्यवस्था के अधीन में मैं अभी नहीं हूँ. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അദ്ദേഹം പറയാണ്, वो कहता है ഞാൻ റോമാ പൗരനാണ്. क्योंकि मैं एक रोम का नागरिक हूँ. ഞാൻ ആരാണ്? मैं कौन हूँ? എന്റെ പൗരത്വം യഹൂദ രാഷ്ട്രത്തോട് ബന്ധപ്പെട്ടതല്ല. मेरा जो नागरिकता यहूदी इजरायली की ओर से नहीं है. എന്റെ പൗരത്വം എന്ന് പറയുന്നത് റോമാ ഗവൺമെന്റിനോട് ബന്ധപ്പെട്ടതാണ്. मेरा नागरिकता जो है पहला रोम के सरकार से आरंभ हुआ है. അപ്പോൾ യഹൂദ നിയമത്തിന് തിന്നാൻ പാടില്ലാത്ത കാര്യങ്ങൾ എന്നെ ബാധിക്കും. എനിക്കത് കഴിക്കാം, എനിക്കത് ലോഫുൾ ആണ്, ഈ കഴിക്കാം. तो यहूदियों का, क्योंकि मैं यहूदी का धर्म को भी मैं मानता हूँ, तो उसमें कुछ बातों का व्यवस्था है कि क्या खाना है क्या नहीं खाना है करके. उस संबंध में देखा जाए तो मैं वो बातें व्यवस्थादायक होता है या लाभदायक हो सकता है. എന്നാൽ तो भी ഞാൻ കർത്താവിന് വന്നപ്പോൾ जब मैं प्रभु में आया, എനിക്ക് ആ റോമാ ഗവൺമെന്റിന്റെ കീഴിലുള്ള നിയമം കൊണ്ട് ഒരു പ്രയോജനവുമില്ല. मैं अभी क्योंकि मैं अभी एक रोम का सरकार जो नागरिक होने के वो जो नागरिकता है वो मेरे लिए कुछ लाभदायक नहीं है. ഇവിടെ ഞാൻ ഒന്നിനും അധീനനാകത്തില്ല എന്ന് പറയാൻ കാര്യം, तो मैं किसी बातों में मैं अधीन नहीं हूँ करके मतलब ये है कि എന്തെങ്കിലും രുചിയുള്ള ഡിലീഷ്യസ് ആയിട്ട് ഫുഡ് കാണുമ്പോഴേക്കും ഞാൻ അതിനെ അടിമപ്പെട്ടു പോകില്ല, അതാണ് പറഞ്ഞത്. तो मतलब पौलुस का कहने का विषय है कि मेरे सामने जब एक स्वादिष्ट भोजन जब मेरे सामने आएगा तो तुरंत मैं अरे अच्छा भोजन है बोलकर उसको खाने का चाहत का विषय मैं उसमें अधीन नहीं हो जाता. उसका दासत्व में मैं गिरता नहीं जब एक स्वादिष्ट भोजन सामने आता है. तो ഇപ്പോൾ തനിക്കുള്ള ബോധ്യം എന്താണ്? पौलुस मतलब वो किस विषय में जी रहा है अभी?
എന്റെ ശരീരം मेरा देह എന്റേതായ ആഗ്രഹങ്ങൾ തീർക്കാനുള്ള ഒരു ഉപകരണമല്ല ശരീരം. मेरा ये देह के वजह के द्वारा जो जो आग्रह और इच्छाएं जो मेरे अंदर उत्पन्न होता है वो सब बातों को पूरा करने के लिए नहीं है मेरा देह को मैं इस्तेमाल करूंगा. ഇവിടെ ശരീരമോ ദുർനടപ്പിനല്ല, വ്യഭിചാരത്തിനല്ല എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്ന സ്ത്രീ പുരുഷ വിചാരത്തെ കുറിച്ചല്ല. उसका 13 का आखिरी में हमने पढ़ा कि जो देह जो है व्यभिचार के लिए नहीं है करके जब बोलते समय में व्यभिचार मतलब जो जो पुरुष और स्त्री का जो नाजायज रिश्ता है उसके बारे में नहीं कह रहा, പിന്നെന്താണ്? बल्कि क्या, എന്റെ കർത്താവിനായിട്ട് ശരീരം ഉപയോഗിക്കുന്നതിൽ നിന്ന് വ്യത്യസ്തമായി ഞാൻ ഒന്നും ചെയ്യത്തില്ല. बल्कि मेरा देह जो सिर्फ प्रभु के लिए इस्तेमाल हो जाना चाहिए वो बात को छोड़कर कोई अन्य चीज को मैं इस्तेमाल नहीं करने दूंगा. അപ്പോൾ ഇപ്പോൾ तो अब കാരണം നമ്മുടെ വയറും നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ഭോജ്യവും നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന വയർ ഈ വയറല്ല. हमें जो नए युग में जो हमको महिमादायक रूप में जब हमको जो नया शरीर मिलेगा, जो देह मिलेगा, जब उसमें पेट रहेगा वो इस प्रकार का पेट नहीं रहेगा. ദൈവം ആഹാരത്തെ നശിപ്പിക്കും. हम वचन में हम क्या पढ़ते हैं कि प्रभु भोजन को भी नाश करेगा. ആണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്, നശിച്ചു പോകുന്ന ആഹാരത്തിനായിട്ടല്ല. इसके लिए प्रभु ने पहले ही मत्ती में कहा था कि नाशवान भोजन के पीछे तुम मत भागो. അപ്പോൾ ഈ കാര്യം നമ്മളെ കാണിക്കുന്നത് എന്താണ്? इसलिए ये बातें हमको क्या सिखाता है? നമ്മൾ ജാതികളായിരുന്നപ്പോൾ ആഹാരത്തോടുണ്ടായിരുന്ന അമിതമായ ആഗ്രഹം, तो हम लोग जब जाति रहते समय में हम लोग अन्य जाति थे या हमारा नया जन्म होने से पहले हम लोग को खाना के विषय में जो प्रीति था, जो इच्छा था कि खाना देखते ही हम लोग उस खाना का दास बन जाते थे कि कैसे भी खा ले करके, वो अवस्था से അതിന് മാറ്റം ഉണ്ടാകണം. उसमें से एक बदलावट आना चाहिए. അങ്ങനെ നമുക്കുണ്ടെങ്കിൽ ऐसा हो गया तो നാം നമ്മൾ ചില ദിവസം കർത്താവ് എനിക്കൊന്ന് ഇതിനോടുള്ള കർത്താവിനോട് വേറിട്ട് അനുഭവിക്കുമ്പോൾ तो उस रीति से भोजन का विषय आते समय में थोड़ा समय उपवास रखकर थोड़ा सब बातों से अलग होकर प्रभु के साथ पर्सनली समय बिताने के लिए दिलचस्पी रहेगा. ദൈവവചനമാകുന്ന ആഹാരം परमेश्वर का वचन जो भोजन है അത് നമ്മുടെ ദേഹിക്ക് ആഹാരമായിട്ട് वो തീരുമ്പോൾ हमारा प्राण के लिए असली भोजन बन जाता है. तो നമ്മൾക്ക് വ്യത്യാസം മനസ്സിലാക്കാൻ കഴിയും. तब हमको फर्क मालूम पड़ेगा കാരണം നമ്മളെ ദൈവം വിളിച്ചിരിക്കുന്നത് क्योंकि प्रभु ने जो हमें बुलाया है നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ ആഹാരമല്ല നമ്മുടെ ദേഹിക്ക് ആഹാരം. हमारे देह के लिए जो भोजन है वो भोजन नहीं है हमारा प्राण के लिए. നമ്മൾ എന്തിനാണ് ആഹാരം കഴിക്കുന്നത്? हम लोग क्यों भोजन खाते हैं? നമ്മൾ ഇപ്പോൾ വിശ്വാസിയായി തീർന്നപ്പോൾ जब विश्वासी बन जाने के बाद നമ്മുടെ ശരീരം മരിച്ചു കിടക്കുകയാണെങ്കിൽ हमारा देह मरा हुआ तो है तो भी നമ്മുടെ ആത്മാവിലുള്ള ജീവൻ വെളിപ്പെടുത്താൻ കഴിയത്തില്ല. तो हमारा जो आत्मा में जो मसीह का जीवन जो आ गया है वो हमारे देह में प्रकट करने नहीं होगा अगर शरीर देह मरा है. तो ഇപ്പൊ നമ്മൾ നിത്യജീവനുണ്ട്. अभी हमारे अंदर अनंत काल का जीवन है, ആ നിത്യജീവൻ നമ്മുടെ ശരീരത്തിലൂടെ വെളിപ്പെടണമെങ്കിൽ परंतु अनंत काल का जीवन हमारे देह से प्रकट कराना है. तो നിത്യജീവൻ വെളിപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? प्रकट करना मतलब क्या? ഇപ്പൊ ഒരു ശത്രുവിനെ സ്നേഹിക്കണം. उदाहरण के लिए एक शत्रु से प्रेम करना. അപ്പോൾ അത് നിത്യജീവൻ ഉണ്ടെങ്കിലേ സാധിക്കുള്ളൂ. तो वो जिसके अंदर अनंत काल का जीवन है वही तो ही वो मसीह का अनंत काल का जीवन का वो प्रेम प्रकट करा सकता है. അപ്പോൾ നമ്മൾ ഭൗമിക ആഹാരം കഴിച്ച് നമ്മുടെ ശരീരം ജീവനിൽ നിലനിർത്തണം. इसके लिए हम लोग शारीरिक भोजन क्यों खाते हैं? क्योंकि ये देह को प्रभु इस्तेमाल करना चाहता है अपना स्वभाव और गुणों को प्रकट करने के लिए. क्योंकि मुझे ये देह प्रकट करना है इसके लिए वो शरीर को मैं जिंदा रख रहा हूँ शारीरिक भोजन खाकर. എന്നാൽ ആദ്യത്തെ ലക്ഷ്യം എന്താണ്? परंतु सबसे बड़ा लक्ष्य क्या है? അല്ലല്ല, നമുക്ക് ഈ കർത്താവിലേക്ക് വരുന്നതിന് മുൻപ് सॉरी, हमारा पहला लक्ष्य क्या था? पहला जब हम अनंत काल के हम उद्धार नहीं पाए तब शरीर को ഇഷ്ടംപോലെ കഴിക്കുക. ऐसा भी भर पेट खाओ. ആ നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ ആ ലാലച്ച് അതിനെ പ്രീതിപ്പെടുത്തുക എന്നതായിരുന്നു നമ്മുടെ ലക്ഷ്യം. मतलब हमारे शरीर में से जो नाना प्रकार का मोह और लालच जो उत्पन्न होता था उसको कैसे भी तृप्त करके हम लोग शरीर का भूख को तृप्त करे, यही हमारा लक्ष्य था पहला. പൗലോസ് അത് പറയുന്നുണ്ട്. पौलुस इस विषय में कहता है 1 Corinthians 15-32 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. पहला कुरिन्थी 15 का 32 में 32 അവിടെ പണ്ടത്തെ കാലത്ത് ക്രിസ്ത്യാനികളെ മൃഗങ്ങളുമായിട്ട് മല്ലയുദ്ധത്തിന് ഏൽപ്പിക്കും. वो उन दिनों में क्या होता था कि वो जो मनुष्य लोग अन्य पशु के साथ वो लोग युद्ध करते या झगड़ा करते थे या मनोरंजन खेल करते थे. അപ്പോൾ ഞാൻ അദ്ദേഹത്തിന് അങ്ങനെ ചെയ്യേണ്ടി വന്നു. ऐसा एक अवस्था पौलुस को आया. അപ്പോൾ എന്താണ് അദ്ദേഹം പറയുന്നത്? वो क्या कहता है 32? അത് വെറും മാനുഷികമാണോ? यदि मैं मनुष्य की रीति पर हाँ. में वन पशुओं से लड़ा हाँ. तो मुझे क्या लाभ हुआ? वो मुझे क्या लाभ हुआ? तो मनुष्य रीति से मैंने अगर किया है तो भी वो मेरे लिए क्या लाभ हुआ है? यदि मुझे बस ആ
അതിന്റെ അർത്ഥം ഞാൻ അത് ചെയ്തത് എങ്ങനെയാണ്? मतलब यानी कि पौलुस ने जब उसने किया वो कैसा किया? എന്റെ ദേഹിക്ക് मेरा प्राण को കർത്താവിന്റെ ജീവൻ ജീവനായിരുന്നു. तभी क्योंकि पौलुस जब वो पौलुस बन गया यानी कि विश्वासी बन गया तो उसके लिए उसका प्राण में जीवन अभी कौन है? मसीह बन गया. എന്നാൽ തിന്നുക കുടിക്കുക ആനന്ദിക്കുക എന്ന ഒരു തത്വത്തിലാണ് ജീവിച്ചിരുന്നതെങ്കിൽ അടുത്ത വാക്യം വായിക്കുന്നു. आगे बढ़ना. लड़ा तो मुझे क्या लाभ हुआ? यदि मुर्दे जिलाए नहीं जाएंगे तो आओ खाए पिए, क्योंकि कल तो मर ही जाएंगे. हाँ, तो ये पहला पौलुस विश्वासी होने से पहले वो कैसा जीता था? खाओ पियो, अपने लिए इच्छा के लिए पूरा करो, क्योंकि कल हम मरने वाले हैं ना. ജീവിതം ഇവിടെ കൊണ്ട് അവസാനിക്കുകയാണ്. क्योंकि हमारा जिंदगी इधर ही खत्म हो जाएगा. ഇനിയൊരു അവസരം കിട്ടത്തില്ല. अभी दोबारा अवसर नहीं मिलेगा, इसलिए भरपेट खा लो. അതുകൊണ്ട് എന്ത് ചെയ്യുക? इसलिए क्या करना? തിന്നുക खाओ കുടിക്കുക पियो, ആനന്ദിക്കുക. आनंदित करो, आनंदित हो जाओ. എന്നാൽ പൗലോസിന്റെ ലക്ഷ്യം അതായിരുന്നു. परंतु पौलुस का बाद में जब उद्धार पाया तो उसका लक्ष्य वैसा नहीं था. എന്റെ ശരീരം मेरा ये देह ഒരു ദിവസം ഉയർക്കും. एक दिन जिलाया जाएगा. അത് കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിച്ചത് കൊണ്ടാണ് അങ്ങനെ ഉയർക്കുന്നത്. वो क्योंकि मैं विश्वासी रहते समय में मेरा प्राण का उद्धार में मैं प्रभु के लिए मैं जी रहा था. इसके लिए मेरे एक दिन क्या होगा? मेरा ये देह प्रभु के साथ मसीह में जी उठेगा. ചിലർക്ക് कुछ लोगों को ദൈവത്തെ കുറിച്ച് പരിജ്ഞാനമില്ല. इस विषय में प्रभु का इस विषय का ज्ञान लोगों में नहीं है. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? നമ്മുടെ ശരീരം ഇപ്പോൾ हमारा ये देह ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന് മന്ദിരമാകുന്നു എന്നുള്ള അറിവില്ല. क्या तुम नहीं जानते कि हमारा ये देह पवित्र आत्मा का निवास करने वाला प्रभु का मंदिर है करके? ये तुम जानते नहीं हो करके जब पौलुस बोलते समय में बहुत लोगों को ये जानकारी नहीं है. 1 കൊരിന്ത്യർ 3-16 വാക്യത്തിൽ എന്താണ് വായിക്കുന്നത്? पहला कोरिन्थी 3:16 में हम क्या पढ़ते हैं? നിങ്ങൾ कि तुम परमेश्वर का मंदिर हो और परमेश्वर का आत्मा तुम में वास करता है. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമാണ് നമ്മുടെ तो ये परमेश्वर का मंदिर है हमारा ये देह. ആത്മാവ് നമ്മളിൽ വസിക്കുന്നു നിങ്ങൾ അറിയുന്നില്ലയോ? क्या तुम എല്ലാവർക്കും नहीं- അറിവില്ല. क्या तुम नहीं जानते क्या आत्मा तुम में बसा हुआ है करके? यानी कि बहुत लोग ये बात नहीं जानते. അപ്പൊ പാപത്തിൽ വീണതോടുകൂടെ ആദാം ആ ഭക്ഷണം കഴിക്കുന്നതിലൂടെയാണ് അവൻ പാപത്തിലേക്ക് വീണത്. तो आदम जब पाप में गिरा हम देखते हैं कि कैसा वो पाप में गिरा? भोजन खाकर. അപ്പൊ മനുഷ്യന്റെ ദേഹി इसलिए मनुष्य का वो प्राण ശരീരത്തോട് ചേർന്ന് अभी वो पापी बन जाने की वजह से या परमेश्वर का आज्ञा से वो गिर जाने की वजह से उसका प्राण उसका देह के साथ चिपक गया, ശരീരത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കുന്ന നിലയിലായി തീർന്നു. जिसके वजह से अभी मनुष्य का सिर्फ एक ही लक्ष्य है कि मेरा देह का जो भी अभिलाषाएं है वो सबको पूरा करे. प्राण उसी लक्ष्य के लिए जी रहा है. ഇതാണ് പ്രാകൃത മനുഷ്യൻ. इसी को कहते हैं स्वाभाविक मनुष्य. ആത്മീയനാരാണ്? आत्मिक कौन है? ഇപ്പോൾ നമ്മുടെ ലക്ഷ്യം अभी हमारा लक्ष्य നമുക്ക് ആത്മാവിൽ നിത്യജീവൻ വന്നു. क्योंकि हमारे आत्मा में अनंत काल का जीवन आ चुका है. ഇനി ആത്മാവിനോട് ചേർന്ന് നമ്മുടെ ദേഹി മാറ്റപ്പെടണം. अभी आत्मा के साथ पवित्र आत्मा के साथ सहयोग क्योंकि हम लोग हो चुके हैं, जिसकी वजह से क्या अभी मेरा प्राण देह से चिपकना छोड़कर मनुष्य आत्मा के साथ चिपकना चाहिए. അങ്ങനെ നമ്മൾ ജീവിക്കുന്നത് ഇനി കർത്താവിന് വേണ്ടിയാണ്. ऐसा होएगा तो ही वो विश्वासी प्रभु के लिए जी रहा है. അപ്പോൾ നമ്മുടെ ആയുസ് എങ്ങനെയുള്ള ആയുസാണ്? ശരീരത്തിന്റെ ആയുസ് അല്ല ഉള്ളത്. इसके लिए प्रियो हमारा अभी उम्र को अगर हम लोग गिनने जाएंगे तो हमारा जो देह का उम्र है वो उम्र नहीं है हमारा. ഇപ്പൊ നമ്മുടെ ആയുസ് കർത്താവിന്റെ ആയുസാണ്. अभी हमारा उम्र कैसा है? प्रभु का उम्र है. Praise the Lord. Amen. ഒരു വിശ്വാസിയുടെ ആയുസ് എന്താണ്? एक विश्वासी का उम्र कितना है अभी? प्रभु का उम्र. എന്നാ തിന്നുക കുടിക്കുക ആനന്ദിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാലോ? लेकिन खाना पीना और आनंदित होकर मगन होकर जिया, अगर ऐसा लक्ष्य में विश्वासी जी रहे तो शारीरिक उम्र में जी रहा है. നമ്മുടെ ധനവാന്റെ കാര്യം കർത്താവ് എപ്പോഴും ഓർപ്പിക്കുന്നതാണ്. प्रभु इसके लिए हमेशा वो धनवान के बारे में प्रभु कहता है. തിന്നുക കുടിക്കുക ആനന്ദിക്കുക. धनवान लोग हमेशा क्या करते हैं? खाते हैं पीते हैं और अपने ही खुशी के लिए लोग जीते हैं. എന്നാൽ ലാസറിന് ആഹാരത്തിന്റെ കുറവുണ്ടായിരുന്നു. लाजरस के जीवन में हम देखते हैं कि भोजन की कमी थी उसमें, പക്ഷേ സന്തോഷവാനായിരുന്നു. तो भी वो आनंदित था क्या? ആയിരുന്നു. हाँ वो था. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവൻ കർത്താവിലാണ് ജീവിച്ചത്. कि वो प्रभु में वो जी रहा था. കാരണം അവന്റെ ജീവൻ അവൻ കർത്താവ് വിശ്വാസത്തിൽ അവൻ അറിഞ്ഞു. क्योंकि वो विश्वास के द्वारा एक बात जान लिया. ലാസറിന് എന്തോ ഉപവാസമായിരുന്നു. इसलिए लाजरस को हमेशा उपवास था. പലപ്പോഴും വല്ല റൊട്ടിയൊക്കെ ഉണ്ടായിരുന്നു. शायद कभी कभी किसी ने भीख में रोटी दिया तो वो खा लेगा, പക്ഷേ അവന്റെ അന്തരാത്മാവ് परंतु उसका अंदर आत्मा में നിത്യതയിലുള്ള ബോധ്യം കൊടുത്തു. अनंतता का अच्छा बोध भी उसको मिला. ഈ ധനവാൻ എന്ത് സംഭവിക്കുമെന്ന് അവൻ അറിയാം. क्योंकि धनवान को अभी एक दिन कल जाकर क्या होगा करके वो लाजरस जानता था. അവന്റെ ആത്മാവിൽ കർത്താവിന്റെ ആ ധന്യമായിരിക്കുന്ന സാന്നിധ്യം അനുഭവിച്ചു. और जिसके वजह से लाजरस के आत्मा में प्रभु का उपस्थिति का जो धन्य अवस्था क्या है, वो खुशी का अनुभव क्या है, वो आत्मा में अनुभव करने लगा.
അവസാനം മരിച്ചു കഴിഞ്ഞപ്പം ധനവാനോട് ലാസർ എന്താ പറഞ്ഞത്? आखिरी में जब वो मर जाने के बाद दोनों जब मर गए, अब्राहम ने धनवान को क्या कहा? നീ ഭൂമിയിൽ വെച്ച് നന്മ അനുഭവിച്ചു, तू भूमि में जब रहते समय में सब प्रकार का भलाई को तूने अनुभव किया ഇഷ്ടം പോലെ ആഹാരം ഉണ്ടായി, और तू भरपूर पेट तू खाना खाया, നിന്റെ ആഹാരം നിനക്ക് ദൈവമായിരുന്നു. तेरा भोजन ही तेरा ईश्वर था. നമുക്കറിയാം, നമ്മൾ ക്രൂശിന് വിരോധമായി നടക്കുന്നവരെ കുറിച്ച് പൗലോസ് പറയുന്നത് അവരുടെ ദൈവം വയറ്. हम लोग क्रूस के खिलाफ चलने वाले लोगों के विषय में मसीह लोग जो बोलते हैं परंतु क्रूस के शत्रु है, उधर उन लोग कहता है फिलिपियों का पुस्तक 3 अध्याय में कि उनका ईश्वर पेट है, അവരുടെ ദൈവം വയറ്, उनका ईश्वर पेट है. ലജ്ജയായതിൽ മാനം और തോന്നുന്നു, जो बातें लज्जित है उसमें वो लोग आदर और इज्जत मान समझते हैं. അവരുടെ അവസാനം നാശം. उन लोग का अंत विनाश होगा. നമ്മളും അങ്ങനെ ആയിരുന്നു. ऐसा हम लोग थे एक समय में. എന്നാൽ നമ്മളെ രക്ഷിച്ചത് ആരാണ്? परंतु हमें किसने बचाया? റോമലേഖനം 6 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്, रोमियो 6:6 में हम पढ़ते हैं, ഇങ്ങനെ ആഹാരത്തോട് ഭയങ്കര ആഹാരത്തോട് മാത്രമല്ല, इस रीति से भोजन से जो बहुत प्रीति रखते थे, सिर्फ भोजन ही नहीं, നമ്മുടെ പഴയ മനുഷ്യൻ हमारा पुराना मनुष्य പാപ ശരീരത്തിന് നീക്കം വരേണ്ടതിന്, हमारा पाप में देह से हट जाने का बंधन से टूट जाने के लिए, അല്ല ഏതെങ്കിലും ഭൗമിക വിഷയത്തോടോ ഭക്ഷണത്തോടോ മറ്റേതിനോടോ അത്യാഗ്രഹമുള്ള പഴയ മനുഷ്യൻ എന്ത് സംഭവിച്ചു? ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ. तो क्योंकि अभी हमारा पुराना मनुष्य का स्वभाव क्या था? कोई भी प्रभु को छोड़कर बाकी सब चीज में दिलचस्पी रखता था, आग्रह रखता था, चाहत रखता था, भोजन हो सब वस्तुओं पर वो आग्रह रखता था. वो पुराना मनुष्य का उस स्वभाव को क्रूस में प्रभु के साथ उसको क्रूसित कर दिया. നമ്മളെ രക്ഷിക്കുന്ന ആരാണ്? अभी हमें कौन बचा रहा है? നമുക്ക് സ്വയമായി ഉപവാസം എടുത്തത് കൊണ്ട് അത് കഴിയത്തില്ല. तो उपवास ले लेगा तो तू बच जाएगा, ऐसा नहीं है. പക്ഷേ ഉപവാസം എടുത്താൽ നമുക്ക് ഇതിന്റെ പ്രകാശം കിട്ടും. परंतु अगर उपवास में अगर अपने आप को समर्पण किया तो हाँ. प्रभु का वचन का और भी प्रकाश प्रभु हमको बताएगा. കർത്താവേ, ഞാൻ നിന്നോട് ക്രൂശിക്കപ്പെട്ടു, हे प्रभु मैं तेरे साथ क्रूसित हो चुका हूँ, അങ്ങനെ പറഞ്ഞാണ് സ്നാനപ്പെട്ടത്. ऐसा बोलकर हमने बपतिस्मा लिया. പക്ഷേ ഇപ്പോഴും ആ ജഡത്തിന്റെ കാര്യങ്ങളെല്ലാം ഉണ്ട്. परंतु अभी भी सब प्रकार का जब डुबकी लेते समय में पुराना मनुष्य को गांठना चाहिए था, वो लालच का सब स्वभाव अभी भी है. എനിക്കതൊന്ന് മനസ്സിലാക്കി തരണം. परंतु ये प्रियो, ये प्रभु मुझे वो बात समझा प्रभु. ഞാൻ ഒരു ദിവസമോ 2 ദിവസമോ വേറിട്ടിരിക്കാം. इसके लिए मैं अपने आप को 1 दिन 2 दिन अपने आप को सब बातों से मैं अलग कर बंद कमरे में मैं रहना चाहता ഓ हूँ. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് तब प्रभु का आत्मा നമ്മുടെ കണ്ണുകളെ പ്രകാശിപ്പിക്കോ. हमारा आंखों को प्रकाशित करेगा. പ്രകാശിപ്പിക്കുമ്പോൾ എന്ത് സംഭവിക്കും? प्रकाश में हो जाएंगे तो क्या होगा? നമ്മളിനി പഴയ മനുഷ്യനെ സേവിക്കാനല്ല, तो हमें मालूम पड़ेगा कि अभी मैं मेरा पुराना मनुष्य को सेवा करने के लिए नहीं मैं मसीह बना. പാപ ശരീരത്തിന് मेरा पाप में इस देह में को 6 അധ്യായം 6 पढ़े. हम जानते हैं कि हमारा पुराना मनुष्यत्व उसके साथ क्रूस पर चढ़ाया गया हाँ. ताकि पाप का शरीर व्यर्थ हो जाए. पाप का शरीर व्यर्थ हो जाए. അപ്പൊ നമുക്ക് ഒരു പാപ ശരീരമുണ്ട്. तो हमको हमारे पास एक पाप में शरीर है. അതാണ് ഈ ആഹാരത്തിന് വേണ്ടി നമ്മളെ ഭയങ്കരമായിട്ട് നമ്മളെ സ്വാധീനിക്കുന്നത്. वो देह वो शरीर क्या करता है? खाना और अच्छा खाना, उत्तम खाना आया, बेसिक खाना चाहिए करके वो लालच, वो आग्रह उत्पन्न कराता है. അപ്പോൾ ആത്മാവിന്റെ ഫലമാകുന്ന ഇന്ദ്രിയേ നമുക്കില്ല. കാരണം എന്ത് കണ്ടാലും അങ്ങ് എന്ത് ചെയ്യുന്നു? മോഹിച്ചു പോകും. तब आत्मा का फल जो संयम है, वो संयम हमारे अंदर कार्य नहीं हो रहा है. क्यों? जो चीज को मैं देखता हूँ लालच आ जाता है. അപ്പൊ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? तब क्या करना है? നമുക്ക് ആ ക്രൂശ് മനസ്സിലാകാത്തത് കൊണ്ടാണ്. क्योंकि क्रूस हमको सही रीति से समझता नहीं है ना प्रियो, इसके लिए ऐसा होता है. അപ്പോൾ നമുക്ക് കർത്താവിനോട് പ്രാർത്ഥിക്കണം, इसलिए प्रभु से प्रार्थना करना है. എനിക്ക് ഈ ക്രൂശിന്റെ വെളിച്ചം ഒന്ന് കാണിച്ചു തരണം. इसलिए प्रियो, हे प्रभु आपका वो क्रूस का सही प्रकाश मुझे आप बताइए. കർത്താവ് അകത്ത് പ്രകാശിപ്പിക്കുമ്പോൾ प्रभु जब अंदर प्रकाश करेगा നമുക്ക് അതിനോടുള്ള ലസ്റ്റ് അതെന്ത് ചെയ്യുന്നു? വേർപെട്ടു പോകും. तो प्रभु तो बाकी चीजों के लिए जो हमारा मोह जो उत्पन्न हो जाता था वो निष्फल हो जाएगा, वो खत्म हो जाएगा, बंद हो जाएगा. അപ്പോൾ നമുക്ക് तब हमको ഏത് ആഹാരമാണെങ്കിലും തൃപ്തിയാണ്. तो भी हमको कुछ भी मिल गया, कुछ भी हमको मिल गया बोला तो, एक दाना भी मिल गया बोला तो मसीह में हम लोग खुश रहेंगे. കാരണം നമുക്ക് പരിശുദ്ധാത്മാവിന് സന്തോഷമുണ്ട്. क्योंकि पवित्र आत्मा का आनंद है हमारे अंदर. ആദിമ സഭയിൽ എങ്ങനെയാണ്? पहला सप्ताह में कैसे थे वो लोग? ദൈവരാജ്യം ഭക്ഷണവുമല്ല പാനീയവുമല്ല, परमेश्वर का राज्य खाने में पीने में नहीं है, പിന്നെന്താണ്? बल्कि നീതിയും സമാധാനം. धार्मिकता, शांति और पवित्र आत्मा में आनंद है. അതെപ്പോഴാണ്? वो कब होगा? ഇപ്പോൾ. अब. അത് ആദിമ നൂറ്റാണ്ടിലെ സഭ ദൈവരാജ്യമായിരുന്നു. तो इसलिए पहला सप्ताह का जो उस समय का जो मंडली, वो लोग वास्तव में प्रभु का राज्य का अनुभव में जी रहे थे, क्योंकि वो लोग प्रभु का राज्य थे. അവർ ഭക്ഷണം കഴിച്ചിരുന്നു, वो लोग भले ही शारीरिक भोजन खाते थे പക്ഷെ സന്തോഷത്തിന് വേണ്ടി ആയിരുന്നില്ല. परंतु आनंद के लिए नहीं खाते थे. പിന്നെ എന്തിനായിരുന്നു? बल्कि क्यों खाते थे? സന്തോഷം ഉള്ളത് കൊണ്ട് क्योंकि उन लोग के पास पहले से ही मसीह का आनंद है.
അവർ ആഹാരം കഴിക്കും. तो उसके बाद वो लोग खाना खाते थे। നമ്മൾ എത്ര വ്യത്യസ്തരായി മാറുകയാണ്. इसलिए हम लोग कितना व्यत्यस्त रीति से अलग है हम लोग बाकी लोगों से। ഇങ്ങനെ നമ്മുടെ ശരീരത്തിന് ഒരു ഡിസിപ്ലിൻ കൊണ്ടുവരുക. इस रीति से हमारा इस देह को एक अनुशासन जब हम लाते हैं, പഴയ മനുഷ്യനുള്ള വേർപാട് വ്യക്തമായി അറിയുവാൻ, यानी कि मैं मेरे पुराने मनुष्य से मैं अलग हो चुका हूँ करके वो अलग हुआ सही रीति से पहचान पाया, तो നമ്മൾ നല്ല ആഹാരം കഴിക്കരുത് എന്നല്ല പറഞ്ഞത്. मेरा अभी तक का कहने का विषय ये नहीं प्रियो कि अच्छा खाना नहीं खाना चाहिए, ऐसा मैं नहीं बोल रहा। കർത്താവ് തന്നെ ആഗ്രഹിക്കുന്നുണ്ട് നമ്മൾ നല്ല ആഹാരം കഴിക്കണം. क्योंकि प्रभु खुद चाहता है कि हम लोग अच्छा भोजन खाना चाहिए, നല്ല പോഷകാഹാരം കഴിക്കണം. मतलब अच्छा तंदुरुस्ती और हष्ट पुष्ट वाला भोजन खाना चाहिए प्रभु चाहता है। നമ്മൾ സുവിശേഷവുമായിട്ട് പോകേണ്ടതാണ്. क्योंकि हम लोग सुसमाचार देने के लिए दुनिया में जाना है ना, നല്ല ആരോഗ്യം വേണം. तो तभी अच्छा हम लोग तंदुरुस्ती रहना चाहिए, हम लोग फ्रेश रहना चाहिए, हेल्दी रहना चाहिए। പക്ഷെ കഴിക്കുന്നതിന് ലക്ഷ്യം എന്താണ്? परंतु खाने का लक्ष्य क्या है? ലസ്റ്റ് തീർക്കാനല്ല, मेरा मोह अभिलाषा को पूरा करने के लिए नहीं, ഇതെനിക്ക് കർത്താവ് തന്നതാണ്. बल्कि ये भोजन मुझे प्रभु ने दिया है। ഈ ആഹാരം കഴിക്കുമ്പോൾ जब मैं ये भोजन खाऊंगा നല്ല ഇറച്ചിയൊക്കെ നല്ല ഫ്രൈ ചെയ്ത് കഴിക്കുമ്പോൾ നല്ല രുചിയല്ലേ? तो हम अच्छा मटन और चिकन जब फ्राई करके खाते हैं तो एकदम टेस्टी लगता है ना। ഈ ആഹാരം ആരാ ഉണ്ടാക്കിയത്? ये भोजन किसने बनाया? ഇറച്ചി ചുട്ട് തിന്നണമെന്ന് ആരാ പറഞ്ഞത്? ये तुम लोग जो मांस को तुम लोग फ्राई करके खाना करके या तंदूर करके खाना करके किसने बताया? ആരാ പറഞ്ഞത്? किसने बताया? കർത്താവ് തന്നെയല്ലേ? प्रभु ने तो किया ना। അല്ലേ? അത് പച്ചയായിട്ടോ तो प्रभु ने व्यवस्था में क्या लिखा है? तुम लोग मांस को कभी कच्चा नहीं खाना, വേവിച്ചിട്ടോ उसको या तो उबाल के खाना, വെള്ളത്തിൽ പുഴുങ്ങിയോ കഴിക്കരുത്. और व्यवस्था में वो पानी में डायरेक्टली उबाल के नहीं खाना, പിന്നെ എങ്ങനെ കഴിക്കണം? बल्कि कैसा खाना? നിങ്ങളത് ഫ്രൈ ചെയ്ത് तुम കഴിക്കണം. लोग अच्छे से उसको या तो तंदूर में या तो तवे में पका कर खाना। അപ്പോൾ ആ ഫ്രൈ ചെയ്ത് കഴിക്കുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്ന രുചി അത് ആര് കണ്ടുപിടിച്ചതാണ്? तो इस रीति से तवे से पका कर खाने से जो अच्छा स्वाद मिलता है करके ये स्वाद किसने बताया? അപ്പോൾ तो ऐसा है तो ആഹാരത്തിൽ രുചി ഉണ്ടാക്കിയ ദൈവം मतलब ये परमेश्वर ने जिसमें खाने में स्वाद बनाया, അവനിൽ തന്നെ എത്ര രുചിയുള്ളവനാണ്. ऐसा है तो हमारा प्रभु कितना स्वादिष्ट और रुचि से भरा होगा। നമ്മളെന്താ ചെയ്യുന്നത്? हम लोग क्या सोचते हैं कि हम लोग क्या करते हैं? നമ്മൾ ജാതീയ പശ്ചാത്തലത്തിൽ കഴിക്കുമ്പോൾ हम लोग जब अन्य जातियों का रीत से जब हम खाते समय में, ഒരു ദൈവമകൻ എന്ന രീതിയിലല്ല. तो तभी हम लोग परमेश्वर का संतान होकर नहीं जी रहे प्रियो। അപ്പോൾ ഉപവാസത്തോടു കൂടെ നമ്മൾ വേറിട്ടിരിക്കുമ്പോൾ इसके लिए जब उपवास में जब अपने आप को समय उपवास में देकर बाकी बातों से अलग होकर जीते समय में നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ കൺട്രോൾ കംപ്ലീറ്റ് കർത്താവ് ഏറ്റെടുക്കുകയും हमारे देह का सब प्रकार का नियंत्रण प्रभु के हाथ में आ जाता है। നമ്മള് പണ്ട് ഞാൻ ഇവിടെ വരുമ്പോൾ ഇവിടെ കൊച്ചു പിള്ളേര് കർത്താവ് എന്റെ ബിസ്ക്കറ്റ് ആണെന്ന് വരെ പറയുമായിരുന്നു. मुझे याद है बहुत साल पहले जब मैं यहाँ पर आते समय में नासिक मंडली में हम लोग देखते हैं यीशु मसीह मेरा प्रेम है, यीशु मसीह मेरा धार्मिकता है। एक दिन मैंने ऐसा सुना, एक बच्चे ने कहा यीशु मेरा बिस्किट है। അങ്ങനെ ഇപ്പൊ ഇവിടെ ഇല്ലെന്ന് തോന്നുന്നു. अभी आप लोग अभी ऐसा क्यों नहीं करते मुझे नहीं मालूम। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब पॉइंट ये है कि विषय है कि എന്റെ രുചി കർത്താവാണ്. मेरा रुचि मेरा स्वाद भी प्रभु है। അത് ഭക്ഷണം കഴിക്കുമ്പോൾ അനുഭവിക്കുകയാണ്. तो वो मैं जब भोजन खाते समय में मैं प्रभु को याद कर रहा हूँ। അല്ലേ? मैं ഇത് നമ്മൾ ആപ്പിൾ വിശന്ന് ദാഹിച്ചു ഇരിക്കുമ്പോൾ ആപ്പിൾ കർത്താവിന്റെ ദാസൻ പറഞ്ഞ കാശ്മീരിലാണെങ്കിൽ इष्टमोर वेराइटियां आपिल। हम लोग एक बार प्रभु का दास ने गवाही देते समय में ऐसा बोला था, कश्मीर में और नॉर्थ साइड में अलग अलग जगह पर वहां पर जो एप्पल का जो वैरायटी है, अलग अलग प्रकार का स्वाद का अलग अलग रीति से एप्पल है। जरा सोचो, एक व्यक्ति एकदम भूखा प्यासा रहते समय में अब അവിടെ ഒരു തോട്ടത്തിൽ ചെന്നാൽ उधर उस वाटिका में अगर कोई एक व्यक्ति गया तो വ്യത്യസ്ത തരത്തിലുള്ള ആപ്പിളാണ്, अलग अलग प्रकार का रीति का एप्पल को देखने मिलेगा। അപ്പൊ ഒരാപ്പിൾ കഴിയുമ്പോൾ വയറ് നിറയും. एक एप्पल खाएगा तो ही पेट भर जाएगा। അപ്പം വിവിധമായ ടേസ്റ്റ് അനുഭവിക്കണമെങ്കിൽ ഒന്ന് കടിച്ച് കളഞ്ഞാൽ മതി. तो अगर अलग अलग एप्पल का अगर अलग अलग टेस्ट चाहिए तो क्या करना पड़ेगा? एक एप्पल काट के फेंक के फिर दूसरा चबाना, एक ही निवाले में सब खाएगा तो ही टेस्ट मालूम पड़ेगा। ഈ ടേസ്റ്റ് ആരുണ്ടാക്കി? ये टेस्ट किसने बनाया? കഴിക്കുന്ന നമ്മളാണോ? हम जो खा रहे हैं हमने बनाया क्या? കർത്താവാണ്. प्रभु ने बनाया। അങ്ങനെയെങ്കിൽ ऐसा है तो അവൻ എത്ര നല്ലവനാണ്, हमारा प्रभु कितना भला है, അവൻ എത്ര രുചിയുള്ളവനാണ്. वो कितना स्वादिष्ट है। അത് ആഹാരത്തിലൂടെ മനസ്സിലാക്കാൻ പാപം നിമിത്തം കഴിയുന്നില്ല. वो भोजन के द्वारा मेरा प्रभु कितना स्वादिष्ट है करके ना समझने के लिए पाप एक रुकावट है। പഴയ മനുഷ്യൻ കഴിച്ചാൽ पुराना मनुष्य जब खाता है അവൻ പറയും, वो बोलेगा ഞാൻ അധ്വാനിച്ചുണ്ടാക്കി, मैंने मेहनत करके आज मैं खाना खा रहा हूँ, എന്റെ ആപ്പിൾ. ये मेरा एप्पल है।
പക്ഷേ ആത്മീയർ അങ്ങനെ പറയും, परंतु आत्मिक जन कभी नहीं बोलेगा ऐसा। ഇതെന്റെ കർത്താവിന്റെയാണ്, ये मेरा प्रभु का है, സ്തോത്രം ये പറയുക, प्रभु धन्यवाद, തന്നതിന് നന്ദി പറയുക. आपने मुझे ये दिया इसके लिए धन्यवाद। നമ്മൾ ഉപാസനയുടെ കാര്യം പറയുന്നത്, പക്ഷേ हम लोग उपवास के बारे में बोल रहे हैं लेकिन खाना में जा रहे हैं। Amen। നമ്മൾ അങ്ങനെ ആഹാരം ഉപേക്ഷിക്കണ്ട കേട്ടോ. इसके लिए प्रिय ऐसा आज का प्रचार सुनकर अचानक खाना बंद करो ऐसा निर्णय में नहीं आना। നമ്മളെ ഉപവാസം എടുക്കുമ്പോൾ जब हम उपवास लेते समय में ആദ്യമൊക്കെ पहले शुरुआत में ഉപവാസം കഴിഞ്ഞിട്ട് എന്ത് കഴിക്കാൻ പോകുന്നു എന്ന് ചിന്തിച്ചുകൊണ്ടാണ് ഉപവാസം എടുക്കുന്നത്. लोग उपवास क्यों लेते हैं? उपवास हो जाने के बाद मैं क्या क्या खाऊंगा ये सोचकर हम उपवास करते हैं। നമുക്ക് ഇതിൽ നിന്നൊക്കെ അതാണ് പഴയ മനുഷ്യൻ. तो ये सब पुराना मनुष्य का स्वभाव है प्रिय। അതിന് നമുക്ക് ക്രൂശിന്റെ ആ വെളിച്ചം വേണം. इसके लिए क्रूस का सही प्रकाश हमें मिलना जरूरी है। അത് കിട്ടിക്കഴിഞ്ഞാൽ वो एक बार मिल गया तो പണ്ട് ഇസ്രായേൽ മക്കൾ എന്താ പറഞ്ഞത്? इजरायली लोगों ने पहला क्या कहा? ഞങ്ങള് ഇസ്രായേലിൽ ചെന്നിട്ടുള്ള ചുറ്റുള്ളി ചുവന്നുള്ളി ഇറച്ചി ഇത് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പൊങ്ങി വരുമ്പോൾ ആ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രൂശെടുക്കണം. इसलिए प्रिय जब वो लोग ക്രിസ്തുവിനോട് മരിച്ചിരിക്കുന്നു. मैं जो लोग जंगल में यात्रा करते समय में वो लोग मूसा को वो लोग शिकायत करने लगे, हम लोग मिस्र देश में थे तो कितना हम लोग खुशी से आनंद से जिया, वहाँ का लहसुन और वहाँ का मच्छी जो मांस वो लोग दिए थे वो कितना अच्छा स्वादिष्ट है बोलकर मरुभूमि में यात्रा करते समय में वो स्वाद वो लोग वापस उनको उमड़ कर आया। उसी रीति से विश्वासियों के जीवन में एक मसीह यात्रा करते समय में उनका शारीरिक इच्छा तो दुनिया का आग्रह वो ऐसे ही उमड़ कर आते समय में ऐसे समय में क्रूस उठाकर जीना एक बहुत बड़ा हथियार है। उस समय में हमें लाभदायक होता है। ക്രൂശെടുക്കാന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ? क्रूस उठाओ मतलब क्या प्रियो? ഇനി മേലാ ഞാൻ എങ്ങനെ സ്വാദിഷ്ടമായ ഭോജനം ഒന്നും കഴിക്കത്തില്ല. मतलब मैं आज से मैं स्वादिष्ट भोजन नहीं खाऊंगा वैसा क्या? ഞാൻ പരിപ്പും പച്ചവെള്ളമേ കഴിക്കത്തുള്ളൂ. मैं सिर्फ चावल और दाल ही खाऊंगा या मूंग या ऐसा कुछ बातें खाऊंगा, कच्चा खाऊंगा ऐसा है क्या? അങ്ങനല്ല. ऐसा नहीं। സഹോദരന്മാർ ആരെങ്കിലും നമ്മളെ വിളിച്ച് ഇറച്ചിയും അവളെ ബിരിയാണി കൊണ്ട് കഴിച്ചോണ്ട് ഒരു കുഴപ്പമില്ല. പക്ഷെ നമ്മളത് പ്രതീക്ഷിക്കരുത്. കിസിയാർ സ്തോത്രം. किसी भाई के घर पे अगर विजिटिंग करने के लिए गया और वो भाई ने अगर आपको बिरयानी दिया तो धन्यवाद करके आप बिरयानी खाना, लेकिन वो भाई के घर पे मैं बिरयानी खाने के लिए जा रहा हूँ बोलकर ऐसा सोचकर प्लान करके नहीं जाना। अचानक से भाई ने दे दिया तो धन्यवाद देकर खा लेना। കർത്താവിന്റെ മക്കൾക്ക് ദൈവം നല്ലതന്നെ ഒരുക്കും. क्योंकि प्रभु के लोगों के लिए प्रभु ने अपने बच्चों के लिए सबसे उत्तम और सबसे जो अच्छा है वही प्रभु तैयार करता है। ഇനി ഒരു ഭാഗം കൂടെ നമുക്കൊന്ന് വായിക്കാം. एक भाग हम पढ़ेंगे। അവിടെ കർത്താവ് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 6 ദൈവരാജ്യത്തിന്റെ നിയമങ്ങൾ പറയുമ്പോൾ परमेश्वर का राज्य का विषय का नियम जब प्रभु बताते समय में मत्ती का सुसमाचार 6 में 6 16 17 18 വാക്യങ്ങളിൽ അവിടെ നമ്മൾ മൊത്തത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ ഉപവസിക്കുന്നതിന്റെ ഒരു നമുക്ക് അതിലൊരു മാതൃക തന്നിട്ടുണ്ട്. 16, 17, 18 में पढ़ते समय में उपवास के लिए किस प्रकार का रीति है करके वहां पर हम पढ़ते हैं। കാരണം ഉപവാസത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ഞാൻ എപ്പോഴും ഉപവാസമാണ്, അപ്പോൾ നമ്മൾ ആത്മീയനാണെന്ന് വരുത്തി തീർക്കാൻ മറ്റുള്ളവരുടെ മുമ്പിൽ നമ്മൾ എപ്പോഴും ഉപവാസം എടുക്കുന്നവരാണ് എന്നൊരു ബോധ്യം വരുത്താൻ നമ്മൾ തയ്യാറാകുന്നത് തെറ്റാണ്. യഹൂദന്മാരുടെ ഇടയിൽ അതുണ്ടായിരുന്നു. तो जो उपवास मैं उपवास इसके लिए कर रहा हूँ कि ताकि लोग जाने कि मैं एक आत्मिक हूँ करके इस प्रकार का मनोभावना बहुत बड़ा गलत रीति से आप कर रहे हैं, वो गलत है। ऐसा मनोभावना में कभी भी उपवास ना करे। यहूदी लोगों में दूसरों को बताने के लिए मैं उपवास कर रहा हूँ ऐसा स्वभाव उन लोग में बहुत ज्यादा था। 6:16 വായിക്കുകയാണ്. 6:16 में हम पढ़ते हैं। അവർ വായിച്ചു. उपवास करो तो कपटियों के समान तुम्हारे मुंह पर उदासी न छाई रहे, क्योंकि वे अपना मुंह बनाए रहते हैं ताकि लोग उन्हें उपवासी करें। അവർക്ക് പ്രതിഫലം കിട്ടിപ്പോയി. आगे 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 तुमसे मैं तुमसे सच सच कहता हूँ कि हाँ। वे अपना प्रतिफल पा चुके वो लोग ने प्रतिफल पा लिया। ആ പ്രതിഫലം ആര് കൊടുത്തു? ये प्रतिफल किसने दिया? दुनिया की लोग, ആര് കൊടുത്തു? किसने दिया? दुनिया ने दी। അവര് നല്ല ആത്മീയർ. मतलब जिसने बोला अरे देखो ये आदमी देखो कितना उपवास कर रहा है ऐसा बोल बोल कर क्या हो गया? प्रतिफल मिलता रहा उसको। അത് ഒരു ഫേക്ക് ആയിട്ടുള്ള ഉപവാസമാണ്. तो ये कौन सा एक नकली कपटी उपवास है ये। അതുകൊണ്ട് इसलिए നീയോ ഉപവസിക്കുമ്പോൾ तुम जब उपवास करोगे तो അതിന് പ്രതിഫലമുണ്ട്. उसके लिए प्रतिफल है। ഉപവാസം എപ്പോഴും പ്രാർത്ഥന വെറും ആഹാരം കഴിക്കാതിരിക്കുന്നതല്ല കേട്ടോ. उपवास मतलब ये नहीं कि मैं खाना नहीं खाऊंगा वैसा नहीं, പിന്നെന്താണ് बल्कि क्या ഉപവാസം എന്തിനാണ്? उपवास क्यों है? പ്രാർത്ഥിക്കാൻ ഒരു സഹായത്തിന്. मुझे प्रार्थना में एक मदद मिलने के लिए। നമ്മൾ നല്ല ഹെവി ബ്രേക്ക്ഫാസ്റ്റ് കഴിച്ചു നോക്കി. तो एक बार जरा देखना एक दिन सवेरे हेवी सबसे एकदम बड़ा हेवी ब्रेकफास्ट खाकर देखो ഉടനെ ഉറക്കം വരും.
जल्दी नींद आएगा। കാരണം നമ്മൾ ആഹാരം കഴിക്കുമ്പോൾ क्योंकि जब हम लोग खाना खाने के बाद നമ്മുടെ ഡൈജസ്റ്റൻ പ്രോഗ്രാം നടക്കുകയാണ് അവിടെ. हमारा जो डाइजेशन क्या हो रहा है वो कार्य हो रहा है पेट में, അപ്പൊ നമുക്കൊരു ക്ഷീണം വരും, तब कमजोरी आएगा, ഒരു മയക്കം വരും. नींद आएगा, അപ്പോൾ എന്ത് ചെയ്യണം? तब क्या करना है? അതങ്ങ് ഒഴിവാക്കണം. इसलिए उसको अगर ब्रेकफास्ट ही अगर हटा दिया तो अच्छा है ना। അപ്പോൾ നമുക്ക് എന്തുണ്ട്? तब क्या होगा? ഒരു ഉത്സാഹമുണ്ട്, एक उत्साह रहेगा, നമുക്ക് കുറെ നേരം ഇരിക്കാം. थोड़ा ज्यादा देर हम बैठने को हो पाएगा। അപ്പോൾ ഇങ്ങനെ നമ്മള് इस रीति से ഒരു ആഹാരം ഒരു നേരത്തെയോ 2 നേരത്തെയോ ഒക്കെ നമ്മൾ വെടിഞ്ഞ് പരിചയിച്ചാൽ, मतलब अगर हमने अपना देह में एक समय का या 2 समय का भोजन ना खाने का आदत अगर हमारे देह को लग गया तो പ്രാർത്ഥനയ്ക്ക് വളരെയധികം സമയം എടുക്കാൻ കഴിയും. तो प्रार्थना के लिए ज्यादा समय देने को लिए हो पाएगा। അപ്പൊ അനേകർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ കഴിയും. जिसकी वजह से बहुतों के लिए प्रार्थना करने के लिए का फायदा होगा നമുക്ക് ദൈവവചനത്തിന്റെ പ്രകാശം കിട്ടും. और हमें परमेश्वर का वचन को ध्यान करने के लिए प्रकाश मिलेगा। അങ്ങനെയെങ്കിൽ ऐसा है तो 6:18 പറയാണ്, 1:18 में हम पढ़ते हैं, അത് രഹസ്യത്തിലുള്ള പിതാവിന് വിളങ്ങുന്നത് കൊണ്ട് क्योंकि वो रहस्य का पिता ये सब बातें देख रहा है, जो उपवास നിനക്ക് പ്രതിഫലം ഓപ്പൺ ആയിട്ട് കിട്ടും. तुझे सबके सामने परमेश्वर तुझे प्रतिफल देगा। देगा। ഇത് ചെയ്യുന്നത് രഹസ്യത്തിലാണ്, मतलब हम जो करते हैं रहस्य में कर रहे हैं, പക്ഷെങ്കിൽ പ്രതിഫലം लेकिन प्रतिफल कैसा देगा? सबके सामने। सबके सामने। ആഹാരം കഴിക്കാതിരുന്നാൽ പ്രതിഫലം തന്നെ ഏത് കമ്പനിയാക്കണത്? जरा सोचो ना, हम लोग खाना ना खाया तो प्रभु हमको प्रतिफल देगा बोला तो ऐसा कौन सा कंपनी है दुनिया में ऐसा करता है? ഒരു പ്രതിഫലം തരുമോ? प्रतिफल देगा प्रभु हमें। പ്രാർത്ഥനയ്ക്ക് വേറെ ഉണ്ട് കേട്ടോ. മത്തായി 6:6 मत्ती का 6 से जब हम पढ़ेंगे तो प्रार्थना का अलग प्रतिफल है। ഉപവാസം എടുത്തില്ലേലും പ്രാർത്ഥനയ്ക്ക് പ്രതിഫലമുണ്ട്. भले आप लोग ने उपवास नहीं किया हो, सिर्फ प्रार्थना किया तो प्रार्थना का प्रतिफल है। എന്നാൽ നമ്മൾ ഉപവസിച്ച് പ്രാർത്ഥിച്ചാൽ परंतु उपवास के साथ प्रार्थना किया तो ബോണസോടുകൂടെ बोनस भी मिलेगा, നമുക്ക് വളരെയധികം बहुत अधिक उसका प्रतिफल मिलेगा, लाभ मिलेगा। അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ പ്രതിഫലം ഒന്നും കിട്ടിയില്ലെന്ന് പറഞ്ഞ് ആരും നിരാശപ്പെടണ്ട. इसके लिए उधर जाने के बाद न्याय के दिन में विश्वासी लोग कोई निराश होने की जरूरत नहीं है कि मुझे कोई प्रतिफल मिलेगा, ऐसा निराश होने की जरूरत नहीं है। അപ്പോൾ കർത്താവ് പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം മത്തായി 4:4 കർത്താവ് 40 ദിവസം ഉപവസിച്ചപ്പോൾ जब प्रभु 40 दिन जब उपवास करने के बाद मत्ती 4:4 में हम पढ़ते हैं, കർത്താവ് വിശന്നപ്പോൾ ആഹാരം കഴിച്ചു. प्रभु भूख लगा तो उसके खाना खाया। അപ്പോൾ ഈ ഉപവാസത്തിൽ വളരെയധികം പരീക്ഷകൾ, സാത്താന്റെ തന്ത്രങ്ങൾ നമ്മൾ അനുഭവിച്ചിട്ടുണ്ട്. इसके लिए खास रीति से मसीह जीवन में जीते समय में भूख जब हमको लगते समय में शैतान बहुत बड़ा परीक्षा हमारे जीवन में लाएगा। അപ്പോൾ നമുക്ക് വളരെ വ്യക്തമായിട്ട് കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु वहां पर स्पष्ट रीति से कहता है, മനുഷ്യൻ ജീവിക്കുന്നത് അപ്പം കൊണ്ട് മാത്രമല്ല, मनुष्य जो जिंदा रहता है रोटी से नहीं പിന്നെന്താണ്? बल्कि मैं। അപ്പൊ ഈ 40 ദിവസം കർത്താവ് എന്താ ചെയ്തത്? तो ये 40 दिन प्रभु ने क्या किया? ദൈവത്തിന്റെ തിരുവചനം परमेश्वर का तिरुवचन पवित्र शास्त्र को അവൻ തിന്നുകയായിരുന്നു. वो शास्त्र को वो खा रहा था, वचन को खा रहा था, वचन को वो मनन कर रहा था। മനുഷ്യന്റെ അവന്റെ ദേഹിക്ക് ദൈവത്തിന്റെ വചനം ജീവനായി തീരുകയാണ്. इसके वजह से यीशु का प्राण में उस परमेश्वर का वचन उसके लिए भोजन बन गया और उसका बल में वो जी रहा था। യോബ് ഇത്രയും ധനികനായിട്ട് പോലും, अयूब इतना धनवान होने के बावजूद भी, യോബ് എങ്ങനെയായിരുന്നു? अयूब कैसा था? അവന് അവിടെ യോബിന്റെ പുസ്തകം അതിന്റെ നമുക്ക് ആ വാക്യം 23 അധ്യായം 12 വാക്യത്തിൽ പറയുന്നുണ്ട്. अयूब उसका 23 का 12 में हम पढ़ते हैं, उसके आज्ञा का पालन करने से मैं न हटा हाँ। और मैंने उसके वचन अपने भोजन से अधिक काम के जानकर सुरक्षित അപ്പം Amen. കർത്താവിന്റെ വചനത്തോടെ ഭൗമിക ആഹാരത്തെക്കാൾ അവന് നല്ല तो प्रभु का जो वचन जो है वो साधारण भोजन से भी ज्यादा प्रिय उसको लगा। അപ്പോൾ അദ്ദേഹം അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? ഉപവാസം എടുത്തിരുന്നു, उसने उपवास किया था, അദ്ദേഹം ആഹാരം വെടിഞ്ഞ് വേർപെട്ടിരുന്നു. यानी कि क्या, भोजन को छोड़कर थोड़ा समय उसने प्रभु के लिए अपना समय दिया, बाकी कामों को छोड़कर प्रभु के लिए समय दिया। കർത്താവിനുള്ള ധ്യാനത്തിലും പ്രാർത്ഥനയിലും അവന്റെ ഹൃദയം ഏകാഗ്രമാകുവാൻ അവന് ഉപവാസം നമുക്ക് ആവശ്യമാണ്. इसके लिए प्रभु की ओर हमारा ध्यान और भी मजबूत करने के लिए और भी गहरा स्ट्रॉन्ग करने के लिए उपवास एक बहुत ही उपयोगी मददगार है। നമ്മള് ഉപവാസത്തിന്റെ പ്രയോജനങ്ങളാണ് ഞാൻ അങ്ങനെ 1 2 3 4 എന്നൊന്നും പറഞ്ഞില്ല, പക്ഷെങ്കില് പല കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞു അല്ലേ? बहुत से बातें मैंने गिनती करके बताया नहीं, एक ऐसा है, 2 है, बस उपवास के कुछ बातें लाभदायक बातें हैं मैंने बता दिया। അനേക ഉപകാരങ്ങളാണ്, बहुत से फायदे हैं। അപ്പോൾ പൗലോസ് തീത്തോസിനോട് ലേഖനം എഴുതുമ്പോൾ जब पौलुस तीतुस को जब लिखते समय में അവിടെ ക്രേത്തരായിരിക്കുന്ന വളരെയധികം ആഹാരം കഴിക്കുന്ന ഒരു കൂട്ടം ആൾക്കാരാണ് ക്രേത്ത ദ്വീപിലുള്ളത്. तो क्रेता के द्वीप में रहने वाले कुछ लोग थे जो भुक्कड़ थे, मतलब वो लोग बहुत ज्यादा खाते थे। അപ്പൊ അവരെക്കുറിച്ച് അദ്ദേഹം
ടൈറ്റസിന് ഇൻസ്ട്രക്ഷൻ കൊടുക്കുകയാണ്. इसलिए वो तीतुस को उपदेश दे रहा है. അവിടെ പ്രത്യേകിച്ച് അവരുടെ ആഹാരകാര്യം ക്രമീകരിക്കുന്ന കാര്യമാണ് പറയുന്നത്. वहाँ पर उनका भोजन का रीति में क्रमांक लाने के लिए तीतुस वहाँ पर एक बात कहता है. അവിടെ ഉള്ളവരുടെ സ്വഭാവം നമുക്ക് നോക്കാം. उनका स्वभाव कम देखते हैं. तीतुस 1:12 1:12 पढ़े. उन्हीं में से एक जन ने जो उन्हीं का भविष्यद्वक्ता है कहा है, क्रेती लोग सदा झूठे, दुष्ट पशु और आलसी पेटू होते हैं. हाँ. यह गवाही सच है, इसलिए उन्हें कड़ाई से चेतावनी दिया कर कि वे विश्वास में पक्के हो जाएं. നോക്കുക, അവര് വിശ്വാസികളാ मतलब ये लोग विश्वासी लोग हैं, അല്ലേ? है ना? എന്നാൽ ജാതീയ പശ്ചാത്തലം പിന്നെയും തുടരുകയാണ്. परंतु विश्वासी हो जाने के बाद भी वो लोग जो अन्य जाति का जो स्वभाव और जो रीत जो वो लोग विश्वासी होने से पहले से जो करते थे, विश्वासी होने के बाद भी उसी में वो लोग चल रहे थे. കാരണം അവരുടെ വിദ്വാൻ പറയുകയാണ്, तो उन्हीं का बुद्धिमान व्यक्ति कहता है പൊതുവെ അവരെ അസത്യവാദികളാണ്, स्वाभाविक रीति से वो लोग झूठे हैं. ദുഷ്ട ജന്തുക്കൾ, മൃഗങ്ങളാണ് എന്ത് ചെയ്യുന്നത്, ആഹാരം ഒരുപാട് കഴിക്കുന്നത്. तो दुष्ट पशु के समान है. मतलब ये पशु का स्वभाव क्या है, जानवरों का स्वभाव क्या है, खाना ज्यादा वो लोग आग्रह रखते हैं. അപ്പോൾ ഈ മൃഗത്തിനാണ് ഈ മടിയില്ല, പക്ഷെങ്കില് മനുഷ്യൻ ഒരുപാട് ആഹാരം കഴിച്ചാൽ ലേസിനെസ് ഉണ്ടാവും, മടി ഉണ്ടാവും. പശു- മടിയുണ്ട്, മടിയന്മാർ. हाँ, इसलिए पशु का स्वभाव क्या है, वो लोग में आलसीपन नहीं है. लेकिन मनुष्य एक ऐसा जाति बन चुका है कि वो लोग में आलसी स्वभाव बहुत है. പിന്നെന്താണ്? और फिर आखिरी में ലെക്ടൻസ്, പെരുവയർമാർ. पेटू है वो लोग. അപ്പോൾ അവർ ആരായി തീരണം? वो लोग को क्या करना चाहिए? രക്ഷിക്കപ്പെടണമെന്നാണോ? उद्धार पाना चाहिए, ऐसा लिखा है क्या? कड़ाई से അവരെന്തായി തീരണം? उनको ये क्या करना? വിശ്വാസത്തിൽ विश्वास में ആരോഗ്യമുള്ളവരായി തീരണം. बलवंत हो जाए. ഹെൽത്തി വിശ്വാസം, कैसा है हिंदी में? पक्के हो जाएं. पक्के हो जाए, या विश्वास में मजबूत हो जाए, पक्के हो जाए. തികഞ്ഞ വിശ്വാസം. मतलब एक सिद्ध विश्वास हो जाना है, पक्का हो जाना है. അപ്പോൾ ഈ നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടാലും इसलिए उद्धार पाने के बाद भी ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം ആഹാരത്തോട് ബന്ധപ്പെട്ടാണ് പൗലോസ് പറയുന്നത്. पौलुस अभी तक ये विषय जो भी देखा, भोजन के विषय में हमने देखा. ദുഷ്ട ജന്തുക്കൾ, मतलब तो वो लोग क्रेती के लोग भी विश्वासी लोग थे, परंतु उन लोगों का स्वभाव कैसा था? जंगली भेड़ियों के समान, जंगली पशुओं के समान മടിയന്മാരാണ്, आलसी लोग हैं, പെരുവയർമാരാണ്. पेटू है, പക്ഷെ അവർ വിശ്വാസികളാണ്. वो भी वो लोग विश्वासी है. അവർ വിശ്വാസത്തിൽ ആരോഗ്യമുള്ളവരായി തീരണം. परंतु तीतुस उनको तुम विश्वास में पक्का करना, അപ്പൊ നീ അവിടെ പാർക്കണം. इसलिए तुझे उधर रुकना पड़ेगा. അപ്പൊ തീത്തോസ് ശരിക്കും അവരെ ഉപവാസം പഠിപ്പിച്ചു. तो मेरा मुझे ऐसा मानना है कि तीतुस ने उनको अच्छे से उपवास का तत्व उसको बराबर सिखाया रहेगा उधर के मंडली के लोगों को. ക്രൂശ് കാണുവാൻ, इसलिए खास रीति से क्रूश देखने के लिए, ക്രൂശ് എടുക്കേണ്ടത് എങ്ങനെയെന്ന് അവരെ പഠിപ്പിക്കുവാൻ. क्रूश किस रीति से हमें लेकर मसीह पे आश्रय कर चलना है करके सिखाया होगा. നമ്മൾ എപ്പോഴാ ക്രൂശ് എടുക്കേണ്ടത്? कब क्रूश उठाना है? ഇങ്ങനെ जब भी खास रीति से जब भी हमारा पुराना मनुष्य का स्वभाव उठकर आया तो उसके लिए एकदम बेस्ट हथियार है क्रूश. അങ്ങനെ ആകുമ്പോൾ ऐसा रहते समय में നമ്മുടെ ദേഹി, हमारा प्राण, ആ ദേഹി നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ അടിമയാകാതെ हमारा प्राण जो हमारा देह का दासत्व में नहीं जिएगा, പിന്നെ ആർക്കായിരിക്കും? बल्कि किसके लिए हो जाएगा? ആത്മാവിനെ അടിമപ്പെട്ട. आत्मा के लिए अधीन हो जाएगा. ആത്മാവിനെ അനുസരിച്ച് നടപ്പി. आत्मा के अनुसार तुम चलो. നമ്മുടെ ശരീരം ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന്റെ മന്ദിരമാകണമെങ്കിൽ, क्योंकि हमारे देह परमेश्वर का मंदिर बने रहना है, तो ദൈവത്തിന്റെ ജീവൻ ശരീരത്തിലൂടെ വെളിപ്പെടണമെങ്കിൽ, और प्रभु का जीवन जो हमारे आत्मा में आया है वो हमारे शरीर से आगे प्रकट होना है, तो ശരീരം ഡിസിപ്ലിനിലേക്ക് വരേണ്ടത് ആവശ്യം. हमारे देह में एक अच्छे अनुशासन होना जरूरी है. നമ്മൾ ഉപവാസം എടുത്തില്ലെങ്കിലും കുഴപ്പമില്ല കേട്ടോ. तो उपवास नहीं लिया तो भी चलेगा प्रियो. പക്ഷെങ്കിൽ तो भी നമ്മൾ ചിന്തിച്ചത് हमने जैसा ध्यान दिया, നീതിമാന്റെ ശ്രദ്ധയോടുകൂടിയ പ്രാർത്ഥന, धर्मी जन का ध्यान पूर्वक प्रार्थना, ആരോഗ്യമുള്ള പ്രാർത്ഥന, मतलब तंदुरुस्ती वाला प्रार्थना, അനേകർക്ക് വേണ്ടി പക്ഷപാതം ചെയ്യുവാൻ, बहुत लोगों के लिए मध्यस्थी करने के लिए നമ്മുടെ स्वभाव, ഇന്ദ്രിയം കൺട്രോൾ ആകപ്പെടാൻ, हमारा जो संयम है वो नियंत्रण में आने के लिए, തന്നെയുമല്ല उतना ही नहीं സ്വർഗത്തിൽ അനേകം പ്രതിഫലങ്ങൾ കിട്ടുവാൻ. स्वर्ग में और ज्यादा प्रतिफल भी मिलने के लिए നമ്മള് ദൈവത്തിന് അവിടെ നമ്മുടെ ദൈവരാജ്യം ഭക്ഷണവുമല്ല പാനീയമല്ല, നീതിയും സമാധാനവും പരിശുദ്ധ സന്തോഷവും എന്ന് പറഞ്ഞിട്ട് ഇതിൽ ദൈവത്തെ സേവിക്കുന്നവനാണ്. तो हम लोग वहाँ पर रोमियो का पुस्तक में हम पढ़ते हैं कि परमेश्वर का राज्य खाने पीने में नहीं, लेकिन धार्मिकता, शांति और पवित्र आत्मा का आनंद है बोलकर जो इस बातों में सेवा करता है करके हम पढ़ते हैं. റോമലേഖനം 14 14 का 17, 17-18 വാക്യങ്ങൾ 17 और 18 पढ़े. क्योंकि परमेश्वर का राज्य खाना पीना नहीं, परंतु धर्म और मेल मिलाप और वह आनंद है जो पवित्र आत्मा से होता है. हाँ. जो कोई इस रीति से मसीह की सेवा करता इस है, रीति से या इन बातों में मसीह का सेवा करता है. आगे वह परमेश्वर को पाता है. हाँ. और मनुष्य में
നോക്കുക, ദൈവത്തിനും മനുഷ്യനും കൊള്ളാവുന്നവനാണെങ്കിൽ ശരീരത്തിന്റെ ഒരു നിയന്ത്രണം വരണം. तो यानी कि परमेश्वर के लिए भी और मनुष्य के सामने भी ग्रहण योग्य और उपयोगी पात्र रहना है तो उसका देह को अच्छे रीति से नियंत्रण लाना जरूरी है. നമ്മൾ ഉപവാസം എടുക്കുന്നതിന്റെ ചില ഗുണങ്ങളാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. उपवास के द्वारा क्या लाभ होगा, क्या फायदा होगा, उसके कुछ बातें हमने देखा. നമ്മൾ അത് കർത്താവ് എടുത്തതുപോലെ 40 ദിവസം എടുക്കണമെന്നൊന്നും അല്ല ഈ പറഞ്ഞത്. उसका मतलब यह तो उपवास ले लो मतलब क्या, प्रभु ने 40 दिन लिया चलो हम भी 40 दिन लेंगे क्योंकि यीशु ने लिया, ऐसा नहीं करना. ആത്മാവിന്റെ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന സ്പിരിച്വൽ ആയിട്ടുള്ള നമ്മുടെ ദാരിദ്ര്യം മനസ്സിലാക്കി सबसे पहला हमारा आत्मिकता में, आत्मा के अवस्था में हमारा दरिद्रता, हमारा लेवल क्या है हमें समझना है. നമ്മൾ കർത്താവിന്റെ അടുക്കൽ വന്നിട്ട് इसलिए प्रभु के उपस्थिति में आए, കർത്താവേ हे प्रभु, ഞാൻ അങ്ങനെ നമ്മളെ കർത്താവിനായിട്ട് നമ്മൾ ഡിവോട്ട് ആകുന്നതിന്റെ ഒരു ഭാവം കൂടിയാണ് ഉപവാസം. तो उपवास का लक्ष्य क्या है, मैं कैसे भी मैं प्रभु के ओर मेरा भक्ति और अधिक बढ़ रहा है का लक्ष्य में है वो, तो वो बात के फोकस में है हम लोग उपवास करते हैं. तो भक्ति बढ़ाना है, വിശ്വാസം തികഞ്ഞവരാകുക, विश्वास में पूरा हो जाए ക്രൂശിന്റെ മഹത്വം കാണുക, और क्रूस का महत्व को देखकर നമ്മുടെ പ്രത്യാശ എന്താണെന്ന് കാണുക, हमारा आशा क्या है देखकर ഒരു ആത്മീയ ഉണർവ് നമുക്കുണ്ടാവും. एक आत्मिक जागृति हमारे अंदर होगा. എവിടെ ഉണ്ടാകണം? कहाँ पर? വീട്ടിലുണ്ടാകണം. घर पे, पहला घर पे शुरू होना है. ആരിൽ ആരംഭിക്കണം? कहाँ पे, किसके ऊपर शुरू होना है? ഗ്രഹനാഥിൽ ആരംഭിക്കണം. पहला घर का जो सर है उस पर होना है. ഇത് നമ്മൾ അപ്പൊ ചെറിയ ന്യൂക്ലിയസ് ആയിട്ടുള്ള നിലയിൽ ഉണർവുണ്ടായാൽ तो जब छोटा आरंभ जब होगा അത് സഭയിലേക്ക് ആവും. वो बहुत जल्दी मंडली में भी फैलेगा. Praise the Lord. आमेन. കർത്താവ് നമ്മളെ സഹായിക്കട്ടെ. प्रभु इस विषय में हम सबको सहायता करें. ആമേൻ. आमेन.